मानवत मर्डर्स ही मराठी वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली आहे। ही सिरीज ना सोनी लिव्ह ॲपवरती अवेलेबल आहे आणि ही एक थ्रिलर क्राईम ड्रामा सिरीज आहे। या सिरीजमध्ये डिरेक्टर आशुतोष गवारीकर अभिनय करताना दिसणार आहेत, ॲक्टिंग करताना दिसणार आहेत आपल्याला। तर मकरंद अनासपुरे, सई तामणकर, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत। आशिष बेंडे यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केले, तर निर्मिती महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेंची आहे। ही सिरीज सत्य घटनेवर आधारित असून मानवत हत्याकांडावर आधारलेल्या या सिरीजचा टीजर पाहिल्यानंतर या हत्याकांडाबद्दल बोललं जात होतं। अतिशय क्रूर असं हे हत्याकांड होतं। यात मुली आणि महिलांचा बळी गेला होता। याचा तपास, यातले आरोपी, त्यांना झालेली शिक्षा, या सगळ्याच गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। 1972 ते 1974 या 2 वर्षात या हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला होता। एकामागून एक मुलींच्या, स्त्रियांच्या खुनाच्या बातम्या येत होत्या समोर। ज्या गावात हे घडत होतं ते परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं मानवत गाव। जवळपास 15,000 लोकवस्तीचं हे गाव होतं। गावात विचित्र आणि क्रूर घटना घडत होत्या। या मानवत गावात उत्तमराव बारहाते नावाचा व्यक्ती राहायचा। गावातल्या श्रीमंतांपैकी होता तो एक। त्यानं त्यावेळी नगरपालिकेचं अध्यक्षपद भूषवलं होतं, त्यामुळे घरात बराच पैसा होता। उत्तमराव बारहाते याची नजर गावाबेरच्या पारधी वस्तीतल्या एका पारधी महिलेवर गेली। त्यानं तिला त्याच्या वाड्यावर आणलं। ही पारधी महिला होती रुक्मिणी। ती पारधी वस्तीत हातभट्टीची दारू बनवायची। रुक्मिणी उत्तमरावच्या वाड्यावर राहायची। नंतर त्यानं तिच्यासाठी वेगळा वाडा बांधला। तिनं तिथंही हातभट्टीचा धंदा सुरू केला होता। रुक्मिणी त्या वाड्यात राहत होती। हातभट्टीचा पैसाही येत होता, पण तिला मूल होत नव्हतं। त्यासाठी तिनं तंत्रमंत्राचा मार्ग निवडला होता। ती वेगवेगळ्या मांत्रिकांकडे जाऊ लागली। एका गणपत सावळे नावाच्या मांत्रिकानं तिला तिच्या वाड्यातल्या पिंपळाच्या झाडावर मुंजा पाहत असल्याचं सांगितलं। त्या मुंजाला सुंदर मुली आवडतात असंही त्यानं तिला सांगितलं होतं। त्या मुंजाची इच्छा पूर्ण केली तर तुला गर्भ राहील असं त्या मांत्रिकानं रुक्मिणीला सांगितलं होतं। त्यासाठी बळी चढवावा लागेल असंही त्यानं रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं होतं। यानंतर सुरू झाला क्रूरतेचा खेळ। एकामागून एक 11 जणांचा बळी या मानवत हत्याकांडमध्ये गेला होता। या गणपत सावळेनं सांगितल्यानंतर 4 कुमारिकांचा बळी देण्यासाठी रुक्मिणीनं शोध सुरू केला। गावातल्या 4 निरागस निष्पाप लेकींचा नाहक बळी गेला होता। यामध्ये 11 वर्षांची गयाबाई, 9 वर्षाची शकिला आणि 10 वर्षाच्या नसीमाची हत्या झाल्यानं गाव हादरलं होतं। तर सुगंधाबाई या 35 वर्षीय महिलेचीही हत्या मानवतमध्ये झाली होती। तर कोंड्या उमाजी लोळे या मुलाच्या खुनानं गावातलं वातावरण भीतिमय झालं होतं। या घटनेनं पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये त्यावेळी आलं होतं। त्यांच्यावरही या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावण्यासाठी प्रेशर देण्यात आलं होतं। या हत्याकांडाचा तपास CIDकडे सोपवण्यात आला होता। यानंतर मुंबई CID विभागातील रमाकांत कुलकर्णी आणि विनायक वाटकर या अधिकाऱ्यांनी मानवत गाठत तपास सुरू केला होता। त्यावेळी तपासाला पहिलं यश आलं समंदरी पारधी हिला ताब्यात घेतल्यानंतर। ही रुक्मिणीची बहीण, तिनं भीतीपोटी पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आणि हत्याकांडाची उकल होऊ लागली होती। कोंड्याला या प्रकरणाची भनक लागली होती, त्यामुळं त्याला संपल्याचंही समंदरीने सांगितलं। यानंतर पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली होती, पण त्यांना नंतर जामीन मिळाला। इतक्या गंभीर हत्याकांडातील आरोपींच्या जामिनाला विरोध न केल्यानं पोलिसांवर टीका झाली। रुक्मिणी आणि उत्तमराव पोलिसांच्या ताब्यात असतानाही काही खून झाले होते। काही महिन्यानंतर पोलिसांनी दोघांना पुन्हा अटक केली। या प्रकरणात दोघांशिवाय मांत्रिक गणपत साळवे याला देखील बारामतीतून अटक केली होती। परभणीच्या सत्र न्यायालयात या आरोपींविरोधात खटला उभा राहिला होता। कोर्टानं रुक्मिणी आणि उत्तमराव या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयानं दोघांना निर्दोष ठरवलं होतं। त्यांची फाशीची शिक्षा कॅन्सल करून जन्मठेप देण्यात आली होती। मानवत मर्डर्स सिरीजची ही स्टोरी पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांच्या
तपासणीवर आधारित आहे. रमाकांत कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने या हत्यांच्या तपासणीसाठी पाठवलं आहे. सिरीजमध्ये अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स आहेत जे ऑडियन्सला शेवटपर्यंत स्क्रीनवरती अक्षरशः खिळवून ठेवतील. सिरीजची स्टोरी कशी उलगडते आणि रमाकांत कुलकर्णी यांची तपासणी कशी चालते हे पाहणे खूपच मनोरंजक असणार आहे. या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत आशुतोष गोवारीकर, सई तामणकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आणि मयूर खांडेगे. प्रत्येक ॲक्टर्सने आपल्या ॲक्टिंगमध्ये भूमिकेत जीव ओतला आहे. विशेषतः आशुतोष गोवारीकर यांनी पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांचे कॅरेक्टर अप्रतिमरित्या साकारले आहे. सई तामणकर यांनी देखील आपल्या भूमिकेत उत्कृष्ट ॲक्टिंग केली आहे. या सिरीजचे डिरेक्शन आशिष बेंडे यांनी केले आहे. डिरेक्शन खूपच प्रभावी वाटते आणि प्रत्येक सीनमध्ये ताणतणाव निर्माण करण्यात यशस्वी झाली आहेत. निर्मिती मूल्ये उच्च दर्जाची आहेत आणि सिरीजची सिनेमॅटोग्राफी, म्युझिक आणि बाकीच्या गोष्टी खूपच भारी वाटतात. सिरीजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन सस्पेन्स, नवीन रहस्य उलगडतात ज्यामुळे प्रेक्षकांची एक्साइटमेंट लेवल एकदम हाय होते. मानवत मर्डर्स सिरीजचे विशेष अट्रॅक्शन बोलायचं झालं तर तिची स्टोरी आणि तिचे सादरीकरण. सिरीजमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत जे प्रेक्षकांना खूप आवडतील. सिरीजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तर या अनेक रहस्य उलगडतातच, पण ॲक्च्युअलमध्ये ही एक रिअल बेस्ड स्टोरी आहे जी कशा प्रकारे त्यांनी स्क्रीनवरती प्रेझेंट करतात हे पाहणं खूपच मनोरंजक आहे. सिरीजमध्ये दाखवलेले सीन्स आणि एकूणच एन्व्हायरमेंट खूपच चांगल्या दर्जाचे वाटते. एकूणच मानवत मर्डर्स ही सिरीज एक उत्कृष्ट थ्रिलर सिरीज आहे जी ऑडियन्सला खूप आवडेल. जर तुम्हाला क्राईम ड्रामा सिरीज आवडत असेल, मानवत मर्डर्स सिरीजने मराठी वेब सिरीजच्या जगात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. या सिरीजने ऑडियन्सला एक नवीन एक्सपिरियन्स दिला आहे आणि मराठी सिनेमा आणि वेब सिरीजच्या गुणवत्तेला एक नवीन हाईटवर नेऊन ठेवला आहे. तुम्ही ही सिरीज पाहिली असेलच, तर तुम्ही सिरीज पाहिली असेल तर तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली. ही एक रिअल बेस्ड स्टोरी जरी असली तरी पण ती स्टोरी कशा प्रकारे ते स्क्रीनवर प्रेझेंट करतात वेब सिरीजच्या माध्यमातून हेच खरे टास्क आहे आणि ह्या टास्कमध्ये ते अक्षरशः खरे उतरले आहेत असेच म्हणावे लागेल. कारण एका उत्तम दर्जाची आणि रिअल बेस्ड स्टोरीवरती सिरीज बनवणं ही काही सोपी गोष्ट नसते. ती कोणत्या प्रकारे प्रेझेंट करावी, त्यातली स्टोरीची जी पडताळणी आहे ते योग्यरित्या करून मध्ये ते जे कॅरेक्टर्स आहेत ते योग्य कॅरेक्टर्स घेणे खूप गरजेचे असते. सई तामणकरने सुद्धा एक नवीन प्रकारचा रोल प्ले केला आहे. तिची ॲक्टिंगची जी लेवल आहे ती सुद्धा एकदम टॉप नॉच वाटते. या सिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतरच खूप एक्साइटमेंट होती आणि अनेक जण बोलत होते की ही सिरीज तर थिएटरमध्ये रिलीज करा, परंतु ही सोनी लिव्हवरती रिलीज करण्यात आली आहे आणि एक मस्ट वॉच सिरीज नक्कीच आहे असेच मी बोलू शकतो या ठिकाणी. तर भेटूया पुढच्या वेळी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.